नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कॅबिनेटची बैठक झाली शनिवारी आणि त्यासाठी तिन्ही जे प्रमुख सदस्य आहेत मंत्रिमंडळातले, अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण कॅबिनेट हे त्या ठिकाणी पोचलं होतं. आणि त्यानिमित्ताने मराठवाड्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा ज्या आहेत त्या केल्या गेल्या. विकासाच्या घोषणा, वेगवेगळं पॅकेज त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलं आणि ते अपेक्षित होतं. त्यासाठी हे संपूर्ण मंत्रिमंडळ त्या ठिकाणी गोळा झालं होतं आणि ती सगळी बैठक झाली. पण त्याच्या आधीपासून बातम्या अशा प्रसिद्ध झाल्या की मराठवाड्यामध्ये ज्या वेळेला हे सगळं मंत्रिमंडळ जाते तर तिथे अत्यंत पंचतारांकित अशी सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध असेल. मी पंचतारांकित हॉटेलमध्ये मुख्यमंत्री थांबणार आहेत, त्यांचा जो सूट असेल तो 32,000 रुपये भाडं त्याचं दिवसाचं असेल वगैरे अशा पद्धतीच्या बातम्या आल्या. कुठल्या कॅटररला ऑर्डर देण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये 1,000 ते 1,500 रुपये प्रत्येक थाळीमागे मोजले जाणार आहेत किंवा गाड्यांचे ताफे तिथे येणार आहेत. सगळ्या बाकीच्या सचिवांसाठी कोणतं हॉटेल असेल, मंत्र्यांसाठी कोणती हॉटेल असतील, ह्या सगळ्या प्रकारची चर्चा जी आहे ती झाली. वर्तमानपत्रांमध्येही छापून झालं, चॅनलवरही दाखवून झालं की कशी सगळी व्यवस्था असेल. आणि प्रत्यक्षात ज्या वेळेला मुख्यमंत्री त्या ठिकाणी पत्रकार परिषदेत उपस्थित होते आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीसुद्धा होते, ज्या वेळेला ही प्रत्यक्ष मराठवाड्यासाठी कोणत्या प्रकारच्या योजना सरकारने आखलेल्या आहेत त्याची घोषणा झाली, तर त्यावेळेला पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला की या पद्धतीचं तुम्हाला सगळ्या बडदास्त जी आहे ती तुमची ठेवण्यात आली. तर तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही विश्रामगृहातच थांबलेलो आहोत, आम्ही कुठेही पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबलेलो नाही आहोत. तुम्ही या संदर्भात व्हेरीफाय केलं पाहिजे, तपासलं पाहिजे की खरोखरच हे झालं आहे का आणि प्रत्यक्षामध्ये कोणत्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ते थांबलेले आहेत किंवा जो दावा केला जात होता तसं कोणत्याही प्रकारचं बातमीतही दाखवण्यात आलं नाही. कोणाची तशा पद्धतीची मुलाखतही घेण्यात आली नाही की अमुक या कॅटरर्सला अशी ऑर्डर दिलेली आहे, अमुक या हॉटेलमध्ये मंत्री थांबणार आहेत, त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष भेटी देणं, त्यांच्याशी बोलणं, असं काही झालं नाही. प्रत्यक्षात केवळ वावड्या उठवल्या गेल्या की मुख्यमंत्री आणि संपूर्ण कॅबिनेटची जी व्यवस्था आहे ती पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आलेली आहे आणि चांगली बडदास्त ठेवलेली आहे त्यांच्यासाठी. आता हे मुळात कशामुळे झालं, अशा पद्धतीच्या बातम्या येण्यामागचं कारण काय होतं, तर सगळ्यांना ते माहिती आहे कारण, आणि ते म्हणजे मुंबईमध्ये इंडी आघाडीची बैठक झाली मध्यंतरी आणि त्या आघाडीची बैठक एका पंचतारांकित हॉटेलमध्येच झाली होती. त्यावेळेला कोणत्या प्रकारचे पदार्थ तिथे ठेवले, कारण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ही बैठक होणार म्हटल्यावर महाराष्ट्रीयन पदार्थांची चव सगळे जे काही इंडी आघाडीमधले सदस्य आहेत त्यांना चाखता यावी याची चांगली व्यवस्था करण्यात आली होती. मग पुरणपोळी त्याच्यात होती, इतर सुद्धा श्रीखंड होतं वगैरे, हे सगळा मेन्यू जो आहे तो जाहीर झाला होता आणि पंचतारांकित हॉटेलमध्येही सगळी व्यवस्था करण्यात आली होती आणि 2 दिवस ही चांगली बैठक झाली. चांगली त्या ठिकाणी सोयीसुविधा सगळ्या मंत्र्यांचा सगळ्या या इंडिया आघाडीतल्या लोकांसाठी करण्यात आली आणि त्याच्या बातम्या ज्या आहेत त्या नुसत्या बातम्या आल्या नाहीत, तर प्रत्यक्ष ते झालेलं सुद्धा होतं. तिथे जी काही व्यवस्था ठेवली त्याच्या बातम्या दाखवण्यात आल्या. प्रत्यक्ष हॉटेलमध्ये ज्या थांबलेले सगळे लोक त्याविषयी सुद्धा सांगून झालं, त्यामुळे त्याचा कोणी इन्कार केला नव्हता. पण ते सगळं बिंग फुटलं. त्याच्यामध्ये मग त्यांच्यावर टीका व्हायला लागली इंडिया आघाडीवर की एकीकडे दुष्काळाचं वातावरण आहे, एकीकडे अनेक प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांची तुम्ही रोजच्या रोज त्याची चर्चा करत असता, रोज त्यावरनं आरडाओरडा करत असता की कसे जनता जी आहे ती भरडून निघालेली आहे, जनता जी ती पिचलेली आहे आणि शेतकरी जे आहेत ते कसे अडचणीत सापडलेत, आत्महत्या कशा वाढल्यात, हे रोज सांगता. आणि हे सांगत असताना सुद्धा तुम्ही पंचतारांकित हॉटेलमध्ये बडदास्त स्वतःची ठेवून घेता, स्वतःसाठी चांगली व्यवस्था करता, चांगलं जेवण आयोजित करता. ही टीका त्यांच्यावर झाली आणि त्यामुळे मग कुठेतरी हा प्रश्न जो आहे तो त्यांनी त्या बैठकीदरम्यान उचलला विरोधकांनी, म्हणजे अर्थात भारतीय जनता पक्ष आणि इतर नेत्यांनी इंडिया आघाडीविरुद्ध अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित केल्यामुळे मग आज या मराठवाड्यामध्ये झालेल्या या बैठकीच्या निमित्ताने कसं यांना अडकवता येईल, कसं यांच्यावर खापर फोडता येईल याची एक तयारी केली गेली. आणि म्हणून मग हा प्रश्न उपस्थित केला गेला की हे सुद्धा मुख्यमंत्री, इतर मंत्री हे चांगल्या हॉटेलमध्ये थांबणार आहेत, अगदी महागडी हॉटेल आहेत आणि त्या ठिकाणी थाळीची किंमत सुद्धा 1,500 ते 2,000 रुपये असेल, अशा प्रकारची खाण्यापिण्याची व्यवस्था आहे,
असं सांगितलं गेलं. प्रत्यक्षामध्ये तसं झालेलं नाही, जे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. म्हणजे एकंदरीतच आपल्यावर जे काही आरोप केले गेले ते कुठेतरी पचनी पडले नाहीत. आता त्याचा प्रचंड त्रास इंडिया आघाडीला झाला. मग आता त्याचा सूड कसा उगवायचा, तर तो या मराठवाड्यातल्या बैठकीच्या माध्यमातून आपण सूड उगवू असा कुठेतरी विचार करण्यात आला असावा. शिवाय आता मराठवाड्यामध्ये ज्या काही विकास योजना आहेत त्यासाठी सरकारने पुढाकार घेतला. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दिवस आहे 17 सप्टेंबर आणि त्या निमित्ताने या सगळ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. मग हे कसं पचनी पडेल? जे काही अडगळीत पडलेले विषय होते ते सगळे मार्गी लावण्याचं काम सरकारचे पूर्ण कॅबिनेट बैठक तिथे बोलावून या सगळ्याला मार्ग दाखवण्याचं काम केलं. जालनामध्ये सुद्धा मध्यंतरी हे जे उपोषण सुरू होतं मराठा आरक्षणासंदर्भात त्याबद्दल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळे मंत्री तिथे पाठवले, चर्चा सातत्याने केली आणि शेवटी मग जरांगे पाटील यांना भेटून त्यांना उपोषण मागे घ्यावं ही विनंती केली गेली. आपण लवकरात लवकर हा निर्णय घेऊ आरक्षणासंदर्भातला हे सांगितलं त्यांनी आणि ते पटवून देण्यात त्यांना यश आलं. ते कुठेतरी पचलेलं नाही. हे सगळं कसं झालं? कारण आंदोलन जास्तीत जास्त चिघळावं, ते पेटावं, मराठा आरक्षणाच्या निमित्ताने हे सरकार अडचणीत यावं आणि कशी त्यांची खोड मोडता येईल हा प्रयत्न चालू होता. अर्थात आंदोलन करावं ते महत्वाचंच होतं. मराठा आरक्षण हा महत्वाचा मुद्दा आहे. पण ते आंदोलन कसं पेटवता येईल जास्तीत जास्त यासाठी विरोधक प्रयत्न करत होते. त्यामुळे जरांगे पाटील आता मागे हटणार नाहीत, ते उपोषण कायम ठेवतील अशा पद्धतीच्या घोषणा केल्या जात होत्या. कारण त्यांनी उपोषण करणं जास्तीत जास्त काळ हेच आवश्यक होतं. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणं हे विरोधकांसाठी आवश्यक नव्हतं. हे सगळे जे मुद्दे आहेत हे कुठेतरी इंडिया आघाडीतले सदस्य किंवा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे गट असतील, शरद पवार गट असतील, यांना कुठेतरी त्रासदायक ठरले की सगळे कसं या ठिकाणी या सरकारने घडवून आणलं. मराठवाड्यासाठी योजना आणल्या, उपोषण मागे घेतलं गेलं, मराठा आरक्षणाबद्दल काहीतरी आश्वासन दिलं गेलं. त्यातच त्या ठिकाणी उस्मानाबादचं धाराशिव हे नामकरण किंवा औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर हे नामकरण हे सुद्धा शिक्कामोर्तब झालं त्याच्यावर, ते सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे सुद्धा कुठेतरी ही पोटदुखी निर्माण झालेली आहे. म्हणजे हे सगळं थाळीबद्दल, जेवणाबद्दल सगळं बोलायचं, पण प्रत्यक्षामध्ये ते बोलण्यामागचं कारण काय तर आपल्याला झालेल्या सगळ्या गोष्टींचं अपचन आहे. त्या अपचनातूनच हे आलेलं आहे. कारण का उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अगदी शेवटच्या दिवशी तुम्हाला आठवत असेल तर त्या दिवशी उस्मानाबादचं धाराशिव किंवा औरंगाबादचं संभाजीनगर हे नाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण तो कधी शेवटच्या दिवशी 2.5 वर्षाच्या काळामध्ये हा निर्णय घेतला गेला नव्हता. पण मग आता मात्र या सरकारने तो निर्णय पण घेतला, त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आणि आता हे नाव जे आहे ते या शहरांना देण्यात येणार आहे. ते आता नाव कायमस्वरूपी वापरण्यात येणार आहे. हे सुद्धा कुठेतरी पचनी पडलेलं नाही. आणि म्हणून हा सगळा जो काही गोंधळ घातला जातोय, जो काही आरडाओरडा केला जातोय की कसं मराठवाड्यामध्ये येऊन हे सरकार 5 स्टार हॉटेलमध्ये थांबणार आहे, सगळी कशी बडदास्त त्यांची ठेवण्यात येणार आहे, हे सगळे प्रयत्न त्यातून निर्माण झालेले आहेत. तुम्हाला विषय कसा वाटतोय हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. कालच न्यूज डंकाने 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार केला. आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि आशीर्वादामुळे आम्ही इथपर्यंत मजल मारू शकलो. ज्या प्रेक्षकांच्या प्रेमाने आम्ही इथपर्यंत आलो त्यांच्यासाठी लवकरच आम्ही एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करतोय आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग फक्त नोंदणीनंतरच शक्य आहे. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी कृपया स्क्रीनवर दाखवलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा. त्या व्हॉट्सअप मेसेजमध्ये आपलं नाव द्यावं आणि आपला थोडक्यात पत्ता द्यावा. या नंबरवर कृपया कॉल करण्याचा प्रयत्न करू नये. कॉल उचलले जाणार नाहीत. जो नंबर आपण पाठवाल त्या नंबरवर आपल्याशी आम्ही स्वतः संपर्क करू. त्यामुळे वाट पहा. आपल्यासाठी काहीतरी छानसं आम्ही घेऊन येतोय. तोपर्यंत थांबतोय. नमस्कार आणि धन्यवाद.